दर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। जिथेही क्लीन चिट दिली, कुठेही त्यांचा दोष नाही, परंतु जी काही बदनामी व्हायची ती तर झाली। तुम्ही तर सगळ्यांनी काय पेपरच्या पेपर म्हणजे पेपरलाही बातम्या आल्या, प्रिंट मीडियामध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण दाखवलं, सगळीकडे रकानेच्या रकाने आले। आता अजून एक त्याच्या संदर्भातली गोष्ट आहे, त्याच्याबद्दल पण कार्यवाही पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीनं करते। ह्याच्यातनं तर त्यांचं क्लिअर आलं, पण क्लिअर येण्याच्या करता त्यांना जो त्रास सहन करावा लागला, त्यांना जो मनस्ताप झाला, त्यांच्या परिवाराला जो मनस्ताप झाला, तो पुन्हा भरून येऊ शकत नाही ना बाबांनो। एक मिनिट, कृषीच्या बाबतीमध्ये त्यांच्यावर जे आरोप झालेले आहेत ते मी म्हणत नाही, न्यायालयाने सांगितलं आणि ज्यांनी ते आरोप केले त्यांना काहीतरी त्याच्यामध्ये दंड पण 1 लाख रुपये का काही दिलेला आहे। आपल्या इथं न्याय व्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे, त्यांनी दिलेला तो त्या संदर्भामध्ये अजून एका गोष्टीच्या संदर्भात माहिती आम्ही घेतोय, त्याचे पूर्णपणे मला वाटतं न्यायालयीन चौकशी चालू आहे। ती चौकशी झाल्यानंतर त्याबद्दलचे सगळं वस्तुस्थिती पुढे येईल आणि वस्तुस्थिती पुढे आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांचा दुरान्वयी संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ। मी सकाळी आल्या सीपींना सांगितलं की सीपी, मी मागेही तुम्हाला म्हणालो की काही जण स्वतःची दहशत निर्माण करण्याकरता, गुंडगिरी निर्माण करण्याच्या करता, एक समाजामध्ये भीती निर्माण करण्याच्या करता येतात आणि गाड्या, मोटरसायकल, स्कूटर काचा फोडतात, गाड्यांचं नुकसान करतात। हे बऱ्याचशा ठिकाणी कॅमेऱ्यामध्ये कैद होतंय, त्यांना तुम्ही त्या बाबतीमध्ये पकडा। एक अशा पद्धतीचा मेसेज जाऊ द्या की पुन्हा कोणी तशा पद्धतीनं धाडस पण करता कामा नये। हे मी सकाळी PMCच्या पण कमिशनरला, सीपींना सांगितलं, पुणे सीपींना पण सांगितलं।